अनेक आपण प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी दिली होती, केली नाही का प्रत्येकाने? हॅलो, काल एक ऍक्टिव्हिटी दिली होती आपण, केली का प्रत्येकाने? काय सांगितलं होतं? You have to study about the difference between weight and mass. Okay, have you done that activity? केले का कोणी? नसेल तर आपण पुढे जायला पण. Hello, my voice is clear. Yes, sir. Okay. Yes, sir. I think you have not do that activity. जर तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल तर जी काय ऍक्टिव्हिटी देतोय आपण ती तुम्ही केली पाहिजे बरं का, तर त्याचा फायदा आहे. तुम्ही कम्प्लीट करत नसाल तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही. ठीक आहे, पहिल्यांदा आपण बघूया वेट म्हणजे काय. डिफरन्स पहिल्यांदा ह्या दोघांचे डेफिनेशन बघूया. व्हॉट इज द वेट अँड व्हॉट इज द मास. पहिल्यांदा वेट. वेट काय माहिती तुम्हाला वेट बद्दल? माहिती आहे का काय? मला माहिती आहे वेट म्हणजे Measure of inertia. okay. Another, according to applied mechanics point of view, okay, you have to be clear about the concept of the gravitational force. Suppose you have seen that at one time, at once upon a time, at a person who is situated on the below the a apple tree. Okay, I think lot of you are familiar with that story. A person is set over the apple tree and an apple, okay, that fallen, and that man or that person find out a law or some concept. Okay, are you heard about that story? Yes, sir. Yes, sir. Okay, who is that? Okay, who is Yes, that sir. person? Who is that person? Newton. Newton, right? Sir, And Isaac which Newton. concept? Isaac Newton, right? And which concept he have found? Why this apple fall downward? Due to Gravitational force. right Gravitational force. gravity. Okay, Sir, this आवाज कर person करो. will Sir, just wait. background
बॅकग्राऊंड आवाज येतो सर. Okay, I'm trying to clear that. Sunny, 30. Okay. Just so that a gravitational force is introduced that time, and so we have to first of all understand what is the gravity. Every object has a same force to attract toward the earth. That same force is called as gravity. Okay. जर तुम्ही ऐकलं असेल की कोणत्याही गोष्टीचं वजन वेगळं वेगळं असते, पण ते प्रत्येक स्थितीत तेच असते असं नाही. म्हणजे या सफरचंदाचं वजन जर तुम्ही पृथ्वीवरती घेतला तर या सफरचंदाचं वजन काहीतरी वेगळं बनेल, आणि चंद्रावरती जर हे सफरचंदाचं वजन मेजर केलं तर ते काहीतरी वेगळं बनेल. तर असं का होत असते, तर दॅट बिकॉज ऑफ ड्यू टू द ग्रॅव्हिटी ए फोर्स अट्रॅक्ट टुवर्ड द ऑब्जेक्ट इज डिफरंट फॉर द डिफरंट प्लेस. ओके. प्रत्येक ठिकाणी हा वेगळा वेगळा आहे. तो प्लॅनेट वाईज प्लॅनेट बदलत राहतोय, किंवा प्लेस वाईज प्लेस सुद्धा बऱ्याच ठिकाणी बदलत राहतोय. एवढा मायनर चेंजेस होतोय, पण होतोय. ठीक आहे. मग तो फोर्स जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे चेंज होतो. तर हे कशामुळे होतंय, ड्यू टू द वेट. ओके. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे वेट. सो वेटची डेफिनेशन करताना काय केलेली आहे वेटची डेफिनेशन, तर बघा, इट इज अ फोर्स. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला काहीतरी एक फोर्स लागला. ठीक आहे. म्हणजे काय केले, इट इज फोर्स काय म्हणता येईल, इट इज अ फोर्स अप्लाय बाय बॉडी, अप्लाय बाय बॉडी. It is a force applied by body. बॉडीनं अप्लाय केलेला एक फोर्स आहे. ठीक आहे. कशाच्या स्वरूपात, इट इज अ फोर्स अप्लाइड बाय बॉडी ड्यू टू विच it attracted कुठं अट्रॅक्ट होते, कोण सांगू शकते, Center of the earth. सेंटर ऑफ द अर्थ किंवा टुवर्ड द अर्थ, एवढं जरी म्हटलं तरी सुद्धा चालू शकते. बरोबर सर. इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड द अर्थ किंवा सेंटर ऑफ द अर्थ असंही म्हणू शकतो. या ठिकाणी मी टुवर्ड द अर्थ एवढंच म्हणतो, टुवर्ड द अर्थ. ठीक आहे. वेट म्हणजे काय आलं, फोर्स अप्लाइड बाय ए बॉडी ड्यू टू विच इट अट्रॅक्टेड टुवर्ड द अर्थ. हे पहिल्यांदा झालं काय, वेटचं. आता मासचं काय सांगता येईल, मासचं काय सांगता येईल, Mass value of matter present in object. absolutely right.
ही डेफिनेशन 100% बरोबर आहे, यामध्ये काही बदल नाही. फक्त मी मांडताना वेगळ्या पद्धतीने मांडतोय. काय? इट इज द क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन्ड इन द बॉडी. ठीक आहे, म्हणजे त्या बॉडीमध्ये काय एक्झिस्ट आहे. म्हणजे एखादा तुम्ही खोडरबर घ्या, एखादा खडू घ्या, एखादा काही वस्तू घ्या, मोबाईल घ्या, त्या मोबाईलमध्ये किंवा त्या खोडरबरमध्ये जे काय आहे त्या मॅटरला मास म्हणायचं आहे. लक्षात, इट इज द मॅटर इट इज द मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. ओके, इट इज द मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. पुस्तकात डेफिनेशन करताना वेगळ्या पद्धतीने केल्या. मास इज द क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन्ड इन द बॉडी. म्हणजे त्याचा अर्थ तेच होतोय, मग तुम्ही सांगितलं तेच डेफिनेशन हेच होत्या. म्हणजे त्या एखाद्या ऑब्जेक्टच्या आत काय आहे त्याच्यामध्ये फोर्स हा शब्द येत नाही या डेफिनेशन मध्ये. लक्षात, किंवा ग्रॅव्हिटी हाही सुद्धा शब्द येत नाही. फक्त काय, त्या बॉडीच्या आतमध्ये काय एक्झिस्ट आहे त्याला मास म्हणायचं. आणि ह्या मासवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झाला तर त्याचा एक काहीतरी, ग्रॅव्हिटी अप्लाय झाली तर एक प्रकारचा फोर्स तयार होतोय. त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे? काय म्हणणार आहे? काय म्हणणार आहे आपण त्याला? वेट. लक्षात घ्या, तर त्याला काय म्हणणार आहे? तर वेट. ठीक आहे. तर आता अजून एक काय फरक सांगता येईल या दोघांच्यातला? अजून काय फरक सांगता येईल? वेट आणि मास. Mass is scalar quantity. बरोबर आहे. मास इज इट इज स्केलर क्वांटिटी. हे स्केलर काय, वेक्टर काय आपण बघायचं आहे आता. स्केलर क्वांटिटी आणि काय सांगता येईल? Weight is a vector quantity. बरोबर आहे. स्केलर क्वांटिटी इट इज वेक्टर क्वांटिटी. अजून काय फरक सांगता येईल? तिसरा फरक का दोघांच्यातला? हा पेपरला प्रश्न येतो का, म्हणजे बऱ्याच वेळा नाही. Weight changes place to place. ऍब्सोल्युटली राईट. मगाशीच सांगितलं मी. इट चेंजेस प्लेस टू प्लेस और प्लॅनेट टू प्लॅनेट. ओके, इट डज नॉट चेंजेस. कुठेही जावा जगात, ओके, अजिबात चेंज होत नाही. आणि काय सांगता येईल? ठीक आहे, एवढे फरक सफिशियंट झाले. हा, एस आय युनिटचा एक फरक सांगू शकतो, हा यालाच पाहिजे. कशाचं? वेटचं का मासचं? वेटचं न्यूटन. बरोबर आहे. मासचं किलोग्राम. बरोबर. युनिट ह्याचं काय? न्यूटन और किलो न्यूटन और मेगा न्यूटन. आणि ह्याचं मस्त काय? किलोग्राम. केजी. केजी. बरोबर, एकदम बरोबर. ठीक आहे, एवढे फरक आपल्याला सफिशियंट झाले. 4 मार्क, 2 मार्कासाठी 4 जरी लिहिले तरी सुद्धा भरपूर आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण पुढच्या डेफिनेशन कडे वळणार आहोत. स्पेस. काय माहिती आहे तुम्हाला स्पेस? कॅन यू अंडरस्टँड और आर यू नो अबाउट द स्पेस? ओके, इन लॉट्स ऑफ टाइम या heard about lots of persons are discussing about their space. Okay, they
told us, okay, we don't have any space to express their emotions or to do any work. ओके, म्हणजे बऱ्याच जणांना तुम्ही म्हणताना ऐकलं असेल की मला माझे विचार व्यक्त करायला किंवा माझे भावना व्यक्त करायला कुठेच स्पेस नाही. ठीक आहे, काय सांगतोय स्पेस म्हणजे? आपण म्हणजे भावनिक दृष्ट्याने अप्लाइड मेकॅनिक्सच्या भाषेतून विचार करायचा किंवा इंजिनिअरिंगच्या भाषेतून विचार करायचा की स्पेस म्हणजे काय, काय सांगतोय तुम्हाला? सांगतोय का कोणाला? It is covered with flat matter. फ्लॅट पॅटर्न नाही, अजून नाही सांगते. दोन गोष्टींच्या मधली मोकळी जागा. हा, हे जरा बरोबर आहे. ठीक आहे, दोन गोष्टीच्या मध्ये मोकळी जागा. ठीक आहे, असे ठीक आहे, जरा जवळजवळ आलंय पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही, आपण जरा फास्ट घ्यायचंय. स्पेस म्हणजे काय आहे बघा, आपल्या भोवताली जे काय आहे ते स्पेस आहे का? म्हणजे दोन गोष्टींच्या मधली जागा तुम्ही म्हणता की आता तुम्ही घरी आहे आणि मी इथं आहे. ठीक आहे, तुमच्या आणि माझ्या मधलं अंतर म्हणजे ह्याला स्पेस म्हणायचा का? किंवा आता अमेरिकेत काही लोक आहेत तिथं ते अंतर स्पेस नाही का? किंवा आपण अजून लांब जाऊया, आपण पृथ्वीच्या बाहेर गेलो, सूर्यापाशी गेलो किंवा सूर्याच्या पलीकडे अनेक काहीतरी दुसरी अवकाशगंगा असेल, ह्या दोघांच्या मध्ये अंतर नाही का? आहे का नाही? आहे. आहे ना? मग तिथं पण स्पेस आहे, बरोबर आहे का? तिथं पण स्पेस आहे. म्हणजे स्पेसला आपण पर्टिक्युलर सांगू शकतोय का की ह्या लिमिट पर्यंत गेले की तिथे स्पेस संपते, म्हणजे तुम्ही आणि मी या दोघांच्यातलं अंतर म्हणजे स्पेस संपलं असं सांगू शकतोय का? एक्झॅक्ट सांगू शकतोय का? हे एवढंच म्हणजे नाही. आलं लक्षात? म्हणजे स्पेस काय आहे, हे डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. आलं लक्षात? म्हणजे स्पेस इज अ बाउंड्रीलेस और डायमेन्शनलेस इव्हेंट आहे. आलं लक्षात? एक्सटेंट म्हणा, इव्हेंट म्हणा, त्याच्या सॉरी एक्सटेंटच म्हणायला पाहिजे, इव्हेंट नाही म्हणते. म्हणजे स्पेस इज अ बाउंड्रीलेस एक्सटेंट. पण बाउंड्रीलेस कुठं? एकाच डायरेक्शनला आहे का? म्हणजे वन वे डायरेक्शनला आहे का? सुरुवातीला डायरेक्शन किती असतात सांगा मला? किती असतात डायरेक्शन? आपण जो विचार करायचा आहे तो 3 डायमेन्शनचा विचार करायचा आहे. म्हणजे डायमेन्शन तशा भरपूर आहेत, अपवर्ड, डाऊनवर्ड, लेफ्ट, राईट. ओके, अशा जर तुम्ही म्हणला तर 8 डायमेन्शन येऊ शकतात. तर त्यातला आपण 3 डायमेन्शनचा विचार करूया. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, हे 3च ऍक्सिसचा आपण विचार केला तर 3 डायमेन्शनला जर तुम्ही गेला तर ही बाउंड्रीलेस कंटेंट आहे स्पेस. लक्षात येतं? ज्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट असू शकतो, लक्षात, किंवा एखादी काहीतरी घटना घडू शकते, त्याला आपण स्पेस म्हणायचंय. ठीक आहे, म्हणजे आता ही जी डेफिनेशन काय म्हणजे करताना काय केले बघा, स्पेस इज ए बाउंड्रीलेस त्याला बाउंड्री अजिबात नाही. ओके, स्पेस इज ए बाउंड्रीलेस एक्सटेंट म्हणजे घटक म्हणा. Space is a boundaryless extent in which ज्याच्यामध्ये काय होते, एखादा ऑब्जेक्ट असू शकतोय, in which ऑब्जेक्ट लाईज किंवा एक्झिस्ट, काय म्हणू शकता तुम्ही, लाईज, एक्झिस्ट. ठीक आहे, और इव्हेंट कॅन बी केले एकत्र सेंटर हॅपन सगळ्या फॅकल्टीच्या आणि स्टुडंटची. इव्हेंट डाटा सुद्धा दिले. कॅन बी ठीक आहे, लक्षात आलं? स्पेस म्हणजे काय? इट इज द बाउंड्रीलेस एक्सटेंट. एक शब्द राहिला, 3 डायमेन्शन. स्पेस इज ए बाउंड्रीलेस 3 डायमेन्शनल बाउंड्रीलेस म्हणायला पाहिजे. ओके, आता या ठिकाणी हे शब्द राहिला बघा, स्पेस इज ए 3 डायमेन्शनल बाउंड्रीलेस. 3D लिहितो.
ठीक आहे. स्पेस इज ए 3 डायमेन्शनल बॉर्डरलेस एक्सटेंट इन विच द ऑब्जेक्ट लाईज, ज्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट असू शकतोय किंवा एखादी घटना घडू शकते. ठीक आहे, म्हणजे आपल्या दोघांच्या मध्ये अंतर आहे, या दोघांच्या मध्ये काहीतरी एखादा घटना होऊ शकते ना. म्हणजे आपल्या दोघांच्या मध्ये एखादी, तुम्ही घरी बसलाय, मी तर कॉलेजमध्ये आहे, तर या दोघांच्या मध्ये काहीतरी गाडी जात असेल की मध्ये कोणतरी इकडे तिकडे फिरत असेल, एखादा इव्हेंट घडू शकतोय, तर त्याला म्हणायचं स्पेस. ठीक आहे, लक्षात येते का स्पेस म्हणजे काय? Yes, sir. Yes, sir. ओके, Yes, आता आपण sir. ओके ठीक आहे. आता स्पेस नंतर बेसिक डेफिनेशन इथे दुसरी, ती म्हणजे टाईम. टाइम काय कुणाला माहिती आहे काय? टाइमची डेफिनेशन करू शकते का कोण? बोला. काय वेळ आल्या म्हणा आमच्यावरती? टाइम म्हणजे काय? वेळ. आणि आमच्यावर काय वेळ आल्या काय नाही ते सांगायला लागला. म्हणतोय ना आपण, माझ्यावर काही वाईट वेळ आलाय का, माझ्यावर चांगली वेळ. मग या वेळेची डेफिनेशन आपण करू शकतोय का? बऱ्याच शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला की वेळ काय करायचं, वेळेला बांधून ठेवायचं किंवा झालेली वेळ परत आणायची. झालेली वेळ परत आणायची म्हणजे काय? म्हणजे आपण म्हणतोय की ही वेळ परत येऊ देऊ नकोस असं म्हणतोय ना, बोलतो. Scientifically it is possible, but we have to try many effort. ओके, कोण सांगू शकते का टाइम म्हणजे काय? वेळेला आपण तसं बांधू शकतो, म्हणजे बांधू शकतोय का? बांधू शकतोय का? किंवा नाही. नाही, किंवा एखाद्याला वेळ देऊ शकतोय का आपण? म्हणजे म्हणू शकतो की मला पेपरला टाइम कमी पडायलाय, वेळ द्या असं म्हणतोय आपण पेपरला. ठीक आहे, पेपरच्या वेळी 10 मिनिटं राहिलेले असतात, म्हणजे तिथला सुपरवायझर तुम्हाला अनाऊन्स करतात लास्ट 10 मिनिट्स आफ्टर मिनिंग. मग आपण काय म्हणतोय, सर आय हॅव रिच्ड 10 मिनिट्स लेट, सो गिव्ह मी 10 मिनिट्स एक्स्ट्रा टाइम. म्हणजे असं म्हणतोय की मला 10 मिनिटं एक्स्ट्रा द्या. पण ते सुपरवायझरला पॉसिबल आहे का की एखाद्याला 10 मिनिटं द्यायची, वेळ द्यायची? ओके, फिजिकली विचार करतो. टाइम म्हणताना आपण काय म्हणतोय की तुम्ही वेळ कॅन नॉट बी बाउंड, इट कॅन नॉट बी. हा, म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की त्या वेळेला आपण जरा एक्सटेंड करू शकतोय किंवा 10 मिनिटं तो पेपर घ्यायला लेट करू शकतोय. पण त्यांना पण काहीतरी लिमिट असतील. किंवा असंही म्हणू शकतात की दोन व्यक्ती आहेत की म्हणतात ह्या वेळेला आपण एकत्र यायचं असं ठरवूया. ठीक आहे, म्हणजे आता आपण जसं ठरवलं की 8 वाजता लेक्चर चालू करायचं, तुम्ही मी म्हणजे इन्स्टिट्यूटनं आणि स्टुडंटनं हे काहीतरी ठरवलं ना की 8 वाजता सगळ्यांनी ऑनलाईन एकत्र यायचं. माझं मी एकट्यानं ठरवलं असतं तर हे झालं असतं का पॉसिबल? म्हणजे आपण ही वेळ देऊ शकत नाही, आपण ही वेळेला एकत्र यायचं असं ठरवू शकतो. अच्छा, त्याला म्हणायचं टाइम. म्हणताना टाइमची डेफिनेशन करताना काय केलंय, त्याची डेफिनेशन तसं करणं पॉसिबल नाहीये, पण पुस्तकात करताना काय केलंय, इट इज ए सिस्टम. म्हणजे ही एक काहीतरी काय आहे, टाइम काय आहे हे आपण सांगू शकतच नाही. म्हणजे ही काय आहे, मेथड आहे. ओके, इट इज द सिस्टम, म्हणजे एक काहीतरी व्यवस्थापन आहे. ओके, इट इज अ सिस्टम ऑर काहीतरी मेथड आहे, म्हणजे किंवा त्याला ऑर मेथड म्हणूया. इट इज अ सिस्टम ऑर मेथड बाय विच, ज्याच्याप्रमाणे काय करतोय आपण, बाय विच काय करतोय, मेजर द टाइम. पर त्याच्यामध्ये टाइमच येते बघा, ही गोष्ट आपण मेजर करतो. इट इज अ सिस्टम ऑर मेथड बाय विच वी मेजर द टाइम. ओके, आपण टाइम मेजर करतोय. म्हणजे असंच ही डेफिनेशन तयार केलं, अशी वेगळी अशी जी काही डेफिनेशन नाही. लक्षात आलं का? ठीक आहे, समजतंय का काय सांगतोय ते? Yes, sir. Yes, sir. येस सर. Yes, sir. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टिकल. ओके,
पार्टिकल म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? पार्टिकल म्हणजे काय? पार्टिकल म्हणजे काय सांगता येईल का मला? नाही. बरं, पार्टिकल म्हणजे काय? वस्तूचा सगळ्यात शेवटचा भाग. म्हणजे एखादी वस्तू घेतली आपण, त्याचा शेवटचा तुकडा काढायचा म्हटलं, त्याच्यापेक्षा शेवटचा तुकडा होऊच शकत नाही असं जर तुकडा काढायचं म्हटलं तर त्याला म्हणायचं पार्टिकल. आता तुम्ही म्हणाल पार्टिकल म्हणजे मोलिक्युल्स होऊ शकतोय का? तर नाही. का होऊ शकत नाही ते आता ह्या डेफिनेशन मध्ये क्लिअर. पार्टिकल वेगळा आहे, मोलिक्युल वेगळा आहे. लक्षात. तर ही डेफिनेशन काय आहे? तर पार्टिकल म्हणजे काय? इट इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ मॅटर. कोणत्याही गोष्टीचा सगळ्यात छोटा पार्ट विच हॅव्हिंग, त्याला काय असणार आहे? त्याला काय असणार आहे? डेफिनेट वेट. त्याला वेट असू शकते, बट नॉट काय नसणार आहे? नॉट डायमेन्शन. आलं लक्षात? ठीक आहे, लक्षात आलं? इट इज म्हणजे वस्तूचा सगळ्यात शेवटचा पार्ट, ज्याला काहीतरी काय असणार आहे? वजन असणार आहे, पण त्याला डायमेन्शन नसते. म्हणजे जर तुम्ही म्हणता पार्टिकल डोळ्याला दिसतोय का, तर नाही. आलं लक्षात? पण आपल्याला डोळ्याला दिसतंय धूळ वगैरे, त्या धुळीचंही परत कन्व्हर्जन छोट्या छोट्या पार्ट मध्ये होऊ शकते. असा छोटा पार्ट काढायचा की त्याला डायमेन्शन वेट असतील पण डायमेन्शन नसते. पण मोलिक्युलचा विचार केला की त्याला डायमेन्शन ही नसते आणि वेट ही नसते. इट इज अ वेटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी दॅट इज कॉल्ड ॲज मोलिक्यूल. बट पार्टिकल हॅज सम वेट बट नॉट अ डायमेन्शन. लक्षात येते पार्टिकल म्हणजे काय? समजते का? Yes, sir. आता आपण ठीक आहे, कुणाला काही डाऊट आहेत का? आतापर्यंत आपण 4 डेफिनेशन बघितल्या, 4 म्हणण्यापेक्षा 5 बघितल्या. वेट, मास, स्पेस, टाइम अँड पार्टिकल. काय डाऊट आहेत का ह्याच्यामध्ये? नो सर. नो सर. ओके, नसेल तर बर. आता बॉडी म्हणजे काय? ज्याला वेट ही आहे आणि डायमेन्शन ही आहे, त्याला काय म्हणायचंय? बॉडी. म्हणजे इट इज अ बंच ऑफ द पार्टिकल. ओके, इट इज ग्रुप म्हणा, बंच म्हणा. ओके, bunch of particle which having weight and dimension. Right? लक्षात आलं? वेट झालं, बॉडी झालं, मास झालं. आता ही नुसती बॉडी झाली. आता रिजिड बॉडी.
रिजिड बॉडी. रिजिड बॉडी. त्यासाठी पहिल्यांदा आता बॉडीचा अर्थ कळालाय तुम्हाला, त्यासाठी पहिल्यांदा रिजिड ह्या शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. काय सांगता येईल रिजिड म्हणजे? कोण सांगू शकते रिजिड म्हणजे काय? फिक्स्ड शेप. बरोबर आहे, फिक्स्ड शेप म्हणजे काय? फिक्स्ड शेप म्हणजे काय? आणि आणखी जरा मॉडिफाय कर. बरोबर आहे, फिक्स्ड शेप म्हणजे किंवा Not एखादं able उदाहरण to be दिलं. changed. ओके. वेन कधी चेंज करणार नाही? तापवल्यानंतर का फेकल्यानंतर? कधी चेंज होणार नाही? एखादा माणूस रिजिड असतो म्हणजे काय असतो तो? किती रिजिड काळजाचा आहे आपण म्हणतोय काय? तसं नाही म्हणत आपण रिजिड काळजाचा आहे, त्याला काहीतरी वेगळा शब्द आहे. काय आहे? कसल्या काळजाचा असतो माणूस? कठोर. कठोर. ते बरोबर आहे का? कठोर बरोबर आहे का? तर कठोर म्हणजेच काय? रिजिड. रिजिड म्हणजेच काय? कठोर. लक्षात. तर एकदम टणक, ज्याच्यावरती कशाचाही परिणाम होत नाही, त्याचा साईजचे काही चेंजेस होत नाही. इवन आफ्टर कधी? इवन आफ्टर वेन वी अप्लाय द फोर्स. आपण कितीही फोर्स अप्लाय करा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. म्हणजे बरेच शिक्षक म्हणतात की त्याला किती जरी शिकवलं तरी त्याला काही समजत नाही, नर्मदेचा गोटा आहेस का काय? बरोबर आहे म्हणतात नाही, नर्मदेचा गोटा म्हणजे काय? त्याच्यावरती कितीही पाणी मारा, कितीही ऊन वारा पाऊस, याचा काही परिणाम होत नाही. एकदम नर्मदेचा गोटा म्हणजे तो रिजिड बॉडी. काही केल्याने त्याच्यावरती परिणामच होत नाही. एकदम कठीण आहे ते, एकदम कठीण कठोर आहे, त्याला म्हणायचं रिजिड बॉडी. याची डेफिनेशन करताना काय केलंय बघा. इट इज ए केलं ठीक आहे. इट इज ए बॉडी. काय म्हणता येईल? इट इज अ बॉडी. कसली बॉडी? कसली बॉडी म्हणता येईल? आता सांगितले की कसली बॉडी असते? डेड बॉडी. इट इज अ बॉडी विच कसली? इट इज अ बॉडी विच cannot be चेंज. तुमच्यातलं जे सांगितलं ना, काय चेंज करू शकत नाही? काय चेंज करू शकत नाही? साइज अँड शेप. बरोबर आहे का? साइज अँड शेप विच कॅन नॉट बी चेंज इट्स साइज अँड शेप इवन आफ्टर. कधी? इवन आफ्टर इवन आफ्टर काय केल्यानंतर? काय केल्यानंतर? इवन आफ्टर फोर्स अप्लाय. इवन आफ्टर अप्लाय फोर्स. मी होईल येणार पण ठीक आहे, तुम्ही सांगितलं म्हणून देतो. इवन आफ्टर अप्लाइड फोर्स. ठीक आहे. फोर्स जरी अप्लाय केला तरी सुद्धा ते साइज अँड शेप त्याचा चेंज करू शकत नाही. इथं आणखीन एक शब्द राहिला,
इट इज अ बॉडी विच कॅन नॉट बी चेंज साईज अँड शेप और एक शब्द पाहिजे होता और ब्रेक. काही काही गोष्टी अशा आहेत की ते साईज अँड शेप करत नाही, सॉरी साईज अँड शेप चेंज करत नाहीत पण लगेच ब्रेक होतात. म्हणजे खडूचं उदाहरण घ्या. खडूवरती एखादा जर तुम्ही फोर्स अप्लाय करत झाला त्याचा साईज अँड शेप होत नाही, त्याची फोर्स अप्लाय करायची सॉरी बेअर करायची कॅपॅसिटी संपली की ते डायरेक्टली ब्रेक होते. खडू म्हणा, बिडाचं मटेरियल जे असते ते काय करतोय त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला तर ते साईज अँड शेप चेंज करत नाही, डायरेक्टली ब्रेक होते. ठीक आहे, म्हणजे फक्त आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर ते ब्रेकही नाही झालं पाहिजे. आणि काही काही मटेरियल असे आहेत की त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला की ते ब्रेक होत नाही पण साईज अँड शेप त्यांचा चेंज होतोय. एखादा रबरचं उदाहरण घ्या, त्याच्यावरती आपण साईज म्हणजे फोर्स अप्लाय केला तर त्याचा साईज अँड शेप त्या रबराचा चेंज होतोय पण ब्रेक होत नाही. लक्षात, अशा प्रकारच्या बॉडीला रिजिड बॉडी म्हणायचं. मग अशा बॉडीचं एखादं उदाहरण सांगू शकताय का तुम्ही की रिजिड बॉडी आहे? काय सांगू शकताय? डायमंड. डायमंड इज ऑल्सो नॉट अ रिजिड. व्हाय? हिऱ्याला सुद्धा आपण पैलू पाडू शकतोय. सोनाराकडे जर तुमच्यापैकी कोण सोनार असेल तर त्यांना माहित असेल की हिऱ्याला सुद्धा पैलू पाडण्यासाठी लेझर वापरतोय आपण आणि त्याच्यावरती फोर्स आपण अप्लाय केला की ते पैलू पडतात. ठीक आहे, म्हणजे ते डायमंड सुद्धा ब्रेक होऊ शकतोय. जर डायमंड नाही तर मग काय? स्टोन. डायमंड स्टोन पेक्षा हार्ड हे आहे काय? डायमंड आहे. स्टोनला तर काय ब्रेकर लावला की लगेच ब्रेकर नाही, हातोड्याने सुद्धा. आता रोड करताना आपण बघतोय की ती माणसं काय करतात, हातोड्याने एका हातोड्यात, म्हणजे इव्हन लेडीज सुद्धा एका हातोड्यात ते स्टोन तोडतात. तर रिजिड बॉडी इज अ इमॅजिनरी कन्सेप्ट. ओके, अकॉर्डिंग टू सायन्स रिजिड बॉडी इज अ इमॅजिनरी कन्सेप्ट. इवन ओके, दिस बॉडी इज नॉट एक्झिस्ट इन टू द अर्थ म्हणण्यापेक्षा ग्लोबल ब्रह्मांडात जरी तुम्ही गेला तरी रिजिड बॉडी हा कन्सेप्ट नाही. कुठल्या ना कुठल्या फोर्सला तरी ते तुटणारच आहे, ब्रेक होणारच आहे. अशी बॉडी जगात अस्तित्वातच नाही की ते कुठल्याच फोर्सला ब्रेक होत नाही अशी. काय लक्षात? आता ना, रिजिड बॉडी इज अ इमॅजिनरी कन्सेप्ट. लक्षात आलं? ओके, समजते का बाळांनो? येस सर. Yes, Okay, sir. these Yes, sir. these are the basic definition we have to know before starting the applied mechanics. By taking this concept, we are going to move forward. Let us take feedback. Okay, which students are understood or not understood. Harshad Lohar, are you there? Harshad Lohar. लेक्चर चालू ठेवून बाजूला जायचं नाही, त्याचा काही उपयोग नाही. ठीक आहे. अवधूत पाटील. येस सर. ओके, समजलं का शिकवलेलं? येस सर. ओके, वेटचं युनिट काय सांगा बघू. काय सांगितलं आपण? काय लक्ष नाही वाटतं? आशितेश कदम. आशितेश. वेटचं युनिट सांगू शकताय का? न्यूटन सर. बरोबर. ओके, आणि मासचं? केजी. बरोबर, राईट. अच्छा आहे. ओंकार पवार. ओंकार पवार. ते रँडमली विद्यार्थी चालले तर एक माझ्यामध्ये 75% विद्यार्थी नुसतं चालू ठेवून गेले असते. ओंकार पवार आहे वाटतं.
ओंकार. बरं ठीक आहे, ज्याला येतंय तिने हँड रेज करा. बघा कोण आता ऑनलाईन. जस्ट मिनिट. हा, व्हॉट इज द युनिट ऑफ द टाइम. ज्याला येते त्याने हँड रेज करा. हँड रेज ऑप्शन माहिती आहे ना सगळ्यांना. काय पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे. टाइमचं युनिट काय आहे? ज्याला येते त्याने हँड रेज करा. हँड रेज ऑप्शन माहिती आहे ना सगळ्यांना कसं करायचं ते. अरे येस किंवा नो बोलायचं इथे. येस Yes, sir. हा, मग Yes. हँड रेज वापरा. ज्याला टाइमचं युनिट माहिती आहे त्यांनी हँड रेज करा. माझ्या दिसणार का? ओके, हा माझ्या दिसत आहे. ओके, जय कोरे. हा, सांगा टाइमचं युनिट काय. सेकंड. ओके, राईट. परत बॉडीची डेफिनेशन ज्याला येते त्याने हँड रेज करा. बॉडीची डेफिनेशन ज्याला येत नाही त्यांनी हँड डाऊन केलं तरी सुद्धा चालेल. अवधूत फार्निक सांगा बघू. बॉडीची डेफिनेशन काय. अवधूत. नाही वाटतं आहोत. कपिल कुंभार सांगू शकताय काय. Yes, sir. हा, ओके, गो हेड. It is a group of particles which having weight. ओके, ठीक आहे. कॅन यू टेल मी द डिफरन्स राहू दे. What is the rigid body? Those student know the answer can hand raise from your device. अथर्व देसाई. Yes, sir. Okay, tell me. It is body which cannot be changed size, shape, or break when even applied force. Okay, right. The last question. The last question. Give the example of the rigid body. Those student know the answer. Hand raise. Aditi Yadav. Yes, sir. Rigid body, sir. Rigid body. Rigid body is a imaginary concept. Okay, it is a not exist on the earth. Okay, असे सांगू शकतो. बरोबर आहे, एकदम बरोबर.
Okay, we are going to go ahead. So these are the basic definition. Now we are going to move forward to learn unit of measurement. I think a lot of you students are familiar with this concept, unit of measurement. कोणतीही गोष्ट जर तुम्हाला ठरवायची असेल किंवा सांगायची असेल तर ते तुम्हाला युनिट त्याला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याला युनिट असणं गरजेचं आहे. तर ते एखाद्या गोष्टीला जर युनिट नसेल तर ते आपण एक्झॅक्ट म्हणजे इमॅजिन करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक वाक्य सांगतो, त्या वाक्याचा अर्थ तुम्ही सांगा. मी एकला कॉलेजला गेलो. मी एकला कॉलेजला गेलो या वाक्यातून तुम्हाला काय म्हणजे अर्थ समजतोय? व्हॉट यू अंडरस्टँड फ्रॉम दिस सेंटेन्स? मी एकला कॉलेजला गेलो. काय कळतंय? फक्त मी- कॉलेजला गेलो. बर, मी एकला कॉलेजला गेलो. मी त्या कॉलेजला गेलो. हा, असे दोन. तेवढं डिस्टन्स कव्हर. ठीक आहे, ह्या वाक्याचे दोन अर्थ निघू शकतात. बघा आता दोन्हीच्या दोन्ही तुम्ही सांगितला म्हणजे किती तफावत होऊ शकते. बघा ह्या वाक्याचा एक अर्थ निघतो, मी एकटाच एकटा कॉलेजला गेलो असाही अर्थ होऊ शकतोय. आणि दुसरा काय अर्थ होऊ शकतोय? मी एक वाजता कॉलेजला गेलो असंही होऊ शकते. आता हा घोळ कशामुळे आला? तर ह्या गोष्टीला मला जर 1 वाजता असं म्हणायचं असेल, मला जर असं म्हणायचं असेल की मी दुपारी 1 वाजताच कॉलेजला गेलो असं जर मला म्हणायचं असेल तर मला त्या वाक्याचा म्हणजे वाक्यामध्ये म्हणजे वापर करताना असा केला पाहिजे की मी 1 वाजता कॉलेजला गेलो. मी 1ला कॉलेजला गेलो जर असं म्हटलं तर त्याचा अर्थ 1 वाजता म्हणजे दुपारी 1 वाजता गेलोय असा अर्थ होणार नाही. मी 1ला कॉलेजला गेलो असं जर मी म्हटलो तर मला काय सांगायचं आहे? मी 1 वाजता कॉलेजला गेलो. आणि मी असं जर म्हटलं मी 1ला कॉलेजला गेलो तर त्या वाक्याचा अर्थ असा होत नाही की मी दुपारी 1 वाजता किंवा 1 वाजता कॉलेजला गेलो. ठीक आहे, आता हे कशामुळे होतंय? तर त्याला प्रॉपर युनिट दिलं नाही. जर मी 1 वाजता असं जर म्हटलं असतं तर मला असं संबोधित झालं असतं की मी वेळ सांगण्याचा या वाक्यामध्ये प्रयत्न करतो. ठीक आहे, हे कशामुळे होतंय? तर त्या वाक्याला युनिट दिलं नाही. ठीक आहे, लक्षात येते का मला काय म्हणायचंय? एखाद्या गोष्टीला जर मी युनिट दिलं नाही तर त्या वाक्याचा अर्थ बदलू शकतोय. आलं लक्षात? आता फॉर एक्झाम्पल एक फेमस उदाहरण आहे, एक तीळ 7 जणांनी खाल्ला असं आपल्याकडे एक मोठा वाक्यप्रचार फेमस आहे. माहितीये का तुम्हाला? एक तीळ 7 लोकांनी खाल्ला. माहितीये का हा वाक्यप्रचार? अरे होय का नाही? येस आता ह्याच्यातून म्हणजे फिजिकली दिस इज पॉसिबल टू ईट द वन सिंगल into the by the disabled peoples. नो. हे पॉसिबल नाही. पण असं एक त्याच्या मागचं एक कन्सेप्टही आहे. म्हणजे असे बरेच लोक म्हणतात की ते वाक्य झालतं तर तीळ नावाचा तो रेडा होता. लक्षात? तो रेडा 7 जणांनी खाल्ला. आता हे कशामुळे होतंय? ह्या तीळ काय आहे हे आपल्याला माहित नाही. याला युनिटच दिलं नाही. तीळ हा रेडा आहे का काय आहे हे आपल्याला माहितच नाही. ठीक आहे, म्हणताना हे मिसकन्सेप्शन होऊ शकते आपल्याला की त्यातून नेमकं काय सांगायचं हे आपल्याला अर्थ प्रबोधित येत नाही. यासाठी युनिट असणं महत्वाचं. लक्षात येते?
मग अशा ह्या युनिटचे बरेच प्रकार आहेत, तुम्ही फिजिक्समध्ये शिकलाही असाल. हं? हे जे हे काय सांगाल तुम्ही, हा युनिट मेजर करायचे प्रकार आहेत, कोणाला माहिती आहेत का तुम्हाला? फिजिक्समध्ये झाले असतील युनिट मेजर करायचे प्रकार. माहिती आहेत का कोणाला? ऐकलाही आजचीला काय लिहिलंय? MKS. माझ्या मते याचा अर्थही तुम्हाला माहित असेल. काय आहे अर्थ? काय अर्थ सांगा MKS सिस्टीम? मीटर किलोग्राम सेकंद. मीटर किलोग्राम सेकंद. ठीक आहे. इट इज द सिस्टीम ऑफ मेजरिंग लेंथ, मास and time. Okay, it is system of length, mass and time. याच्यामध्ये आपण लेंथ, मास आणि टाइम मेजर करतो, बरोबर आहे. इन कशामध्ये? इन मीटर आणि कशामध्ये? किलोग्राम. किलोग्राम. किलोग्रॅम आणि सेकंड. सेकंद. ठीक आहे. याच्यामध्ये लेंथ, मास आणि टाइम या 3 गोष्टी मेजर करतोय, मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड. अशा प्रकारे आणखीन एक 2-3 आहे, पटपट सांगा. CGS. बरोबर आहे. CGS. आता याची डेफिनेशन मी काही लिहित नाही, डायरेक्टली फक्त हा CGS सिस्टीम. CGS मध्ये कसं मेजर करतोय आपण? सेंटीमीटर ग्राम सेकंद. ग्रॅम सेकंद. बरोबर आहे. सेंटीमीटर म्हणजे लेंथ. ह्या तिन्ही मध्ये जे काय आपण सिस्टीम सांगालोय, आता जे काय आपण सिस्टीम डिस्कस करायला लागलो, त्याच्यामध्ये फक्त लेंथ, मास आणि टाइम ह्या 3च गोष्टी मेजर करायची पद्धत दिलेली आहे. लक्षात येते का तुमच्या? लेंथ, मास आणि टाइम ह्या 3च गोष्टी. म्हणजे MKS मध्ये मीटर, लेंथ मीटर मध्ये मेजर करतात, मास केजी मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये. सिमिलर वे CGS मध्ये लेंथ ही सेंटीमीटर मध्ये मेजर करतात, मास हे ग्रॅम मध्ये मेजर करतात आणि टाइम हे सेकंद मध्ये मेजर करतात. आणि दुसरी एक मेथड आहे FPS म्हणून. बरोबर आहे. बरोबर आहे. FPS मध्ये कसं मेजर करतात? फूट पाऊंड सेकंद. बरोबर आहे, एकदम बरोबर. पाऊंड सेकंड. ठीक आहे. ओके. आणि माझ्या मते अनेक लास्ट शेवटची एक राहिली, SI कुठली? सिस्टीम. SI सिस्टीम. राईट. SI सिस्टीम. ठीक आहे. SI सिस्टीम. SI सिस्टीम मध्ये कसं मेजर करतात? लेंथ कशामध्ये मेजर करतात? SI सिस्टीम मध्ये लेंथ ही माहिती नाही, मीटर और मिलीमीटर. मास कशामध्ये मेजर करतात? किलोग्रॅम. आणि टाइम हे सेकंद. जगातल्या कोणत्याही सिस्टीम मध्ये टाइमला मात्र स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, हे सेकंड मध्येच मेजर केलं जाते. आपणही इथून पुढे अपलाइड मेकॅनिक्स मध्ये जे काही प्रॉब्लेम सोडवणार आहे
हे सगळे SI सिस्टीम मध्ये सोडवायचे आहेत. ठीक आहे. फोर्स जर आला तर तो न्यूटन मध्ये मेजर करायचा आहे, पण मास जर आलं तर ते केजी मध्ये मेजर करायचं आहे. जगानं ही सिस्टीम अडॉप्ट केलेली आहे. SI सिस्टीमची स्टँडर्ड सिस्टीम आहे, तीच आपण म्हणजे मेकॅनिक्स सब्जेक्ट शिकताना ही सिस्टीम अडॉप्ट करायची आहे. ठीक आहे. तर इथंपर्यंत लक्षात आलं का काय आहे तुमचं? म्हणजे युनिट म्हणजे काय आणि त्याच्या युनिट मेजर करायच्या सिस्टीम प्रकार काय काय आहेत हे लक्षात आलं का? Yes, sir. Yes, sir. ओके, ठीक आहे. आता आपण थोडक्यात काय बघूया, प्रत्येक गोष्टीला युनिट कसं येते बघूया. आता कोणताही पेपर म्हणजे तुमचा मॉथचा असू दे, फिजिक्सचा असू दे, न्यूमेरिकलचा जो विषय आहे ज्याच्यामध्ये युनिटचा संबंध आहे, तिथं युनिट लिहिताना आन्सर लिहिताना युनिट लिहिणं हे बंधनकारक असते. आलं लक्षात? जर युनिट नसेल तर तुमच्या त्या युनिटचा अर्धा मार्क कट होतो. ठीक आहे. मग थोडक्यात आपण युनिट कसं येते त्याला आपण एक रिव्हिजन करूया. म्हणजे तुम्हाला कोणतंही कन्सेप्ट जर आली तर त्याला युनिट देताना काही अडचण येणार. ठीक आहे. पहिल्यांदा आपण एरियाचं युनिट काय असते तुम्ही सांगू शकता का? व्हॉट इज द युनिट ऑफ एरिया? मीटर स्क्वेअर. बरोबर आहे, Meter एकदम square, बरोबर. centimeter square. बरोबर आहे. मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर, किंवा जर तुम्हाला भारताचं क्षेत्रफळ सांगा म्हणलं तर ते तुम्ही मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये सांगत नाही. ते कशामध्ये सांगताय तुम्ही? किलोमीटर स्क्वेअर मध्ये. आलं लक्षात? मग आता हे युनिट आलं कशावरून? म्हणजे त्याला मीटर स्क्वेअरच का म्हटलं, मीटर क्यूब का म्हटलं नाही? काय माहिती आहे का कोणाला? काय माहिती आहे का? Length and height. बरोबर, एकदम बरोबर. पहिल्यांदा त्यासाठी तुम्हाला एरिया कसा आपण फाइंड आउट करतो याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. समजा एखादा स्क्वेअर आहे, याची बाजू ए आणि याची बाजू ए, दोन्ही साइड सेम आहेत स्क्वेअर आहेत म्हटलं. मग काय करतोय आपण, जर याचा एरिया काढायचा असेल तर ए इंटू ए करणार. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, एचा स्क्वेअर. बरोबर आहे. मग लेंथ जर आपण मेजर करत असाल तर ह्या एला काहीतरी युनिट असणार. म्हणजे डिस्टन्स असेल तर एकतर ते मीटर मध्ये असणार किंवा सेंटीमीटर मध्ये असणार. म्हणजे मीटर इंटू मीटर केल्यानंतर हे काय झालं, मीटर स्क्वेअर. सेम तसंच जर सेंटीमीटर मध्ये असतं तर सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर केलं असतं तर ते काय झालं, सेंटीमीटर स्क्वेअर झालं असतं. जर किलोमीटर मध्ये असतं तर किलोमीटर इंटू किलोमीटर केलं असतं तर ते काय झालं असतं, किलोमीटर स्क्वेअर झालं असतं. ठीक आहे, लक्षात आलं? म्हणजे एरियाचा फॉर्म्युला काय असतोय, एखादी लेंथ इंटू लेंथ, कोणत्याही डायरेक्शनची लेंथ असेल, लेंथ इंटू लेंथ केला तर तुम्हाला एरिया मिळतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा क्यूब आहे असं लक्षात घ्या, एक क्यूब आहे. तुम्हाला क्यूबचा टॉप एरियाचा जर तुम्हाला एरिया काढायचा असेल तर हे काय करणार, तुम्ही एक बाजू घेणार आणि त्याला सिमिलर वे दुसरी बाजू घेणार. या दोघांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार. जर ह्या फक्त शेडेड पार्टचं जर तुम्हाला एरिया फाइंड आउट करा म्हटलं तर तुम्ही काय करणार, त्याची हाईट घेणार आणि त्याची दुसरी बाजू घेणार. म्हणजे ही हाईट, ह्याला आपण लेंथ म्हणूया, हाईट इंटू लेंथ केला तरी सुद्धा तुम्हाला एरियाच मिळणार आहे, पण त्याचं उत्तर मीटर स्क्वेअर असणार आहे. आणि टॉपच्या बाजूला जर तुम्ही म्हटला तर इथं हाईट येत नाही, एक तर इथं लेंथ इंटू ब्रेडथ येणार. लेंथ इंटू ब्रेडथ केला तरी सुद्धा त्याचं युनिट सेंटीमीटर स्क्वेअर आहे. कारण का, एरियाचं फॉर्म्युलाच तसा आहे, लेंथ इंटू लेंथ. म्हणताना ते एरियाचं युनिट कायम मीटर स्क्वेअर असते. लक्षात आलं? Yes, sir. ओके, म्हणजे कायम लक्षात ठेवा. आता इथून पुढे आपण अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये जर एरियाचं युनिट लिहायचं झालं तर ते मीटर स्क्वेअर मध्ये लिहा किंवा सेंटीमीटर मध्ये स्क्वेअर मध्ये. त्याच्यानंतर एरिया झालं. आता त्याच्यानंतर काय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? Meter cube, centimeter cube.
सेम ह्या पद्धतीनं म्हणजे आता जसं तुम्हाला सांगितलं मीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर सेम तसंच इथं एम एम क्यूब येणार, इथं एम एम पण असते बरं का, एम एम क्यूब येणार किंवा मीटर क्यूब येणार किंवा सेंटीमीटर क्यूब येणार, जे काय लेनचे तुमचे युनिट आहेत ते सगळे क्यूबमध्ये. सिमिलर वे व्हॅल्यूम काढतोय म्हणजे काय करतोय आपण, काय करतोय लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू हाईट इंटू ब्रेड्थ असं करतोय. ठीक आहे, लक्षात येते का? म्हणताना ह्या लेनचं युनिट झालं मीटर, हाईटचं युनिट झालं मीटर आणि ब्रेडचं युनिट झालं मीटर. म्हणताना याचं उत्तर आलं मीटर क्यूब. मीटर क्यूब. मगाशी एक सांगायचं राहिलं स्क्वेअरचा एरिया हे सांगितलं मगाशी. आता समजा ट्रायंगलचा जर एरिया तुम्हाला काढायचा आहे, ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय आहे सांगा? ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला कोणाला माहिती आहे का? हाफ इंटू बेस इंटू हाईट. बरोबर आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. बरोबर आहे का? म्हणजे बेस मेजर केला तर ते सुद्धा तुमचं मीटरमध्ये येणार आहे आणि हाईट जर मेजर केला तर ते सुद्धा मीटरमध्ये येणार आहे. तर हे मीटर इंटू मीटर ते परत म्हणजे एरियाचं परत काय होतंय युनिट ह्याला येतंय मीटर स्क्वेअर. सिमिलर वे सर्कलचा जर तुम्हाला एरिया काढायचा असेल तर सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे? पायर स्क्वेअर. बरोबर आहे का? पायर स्क्वेअर. आर म्हणजे काय तर रेडियस. रेडियस जर तुम्ही एम एम मध्ये घेतला तर ते एम एम चा परत स्क्वेअर करायचं आहे म्हणजे हे तुमचं युनिट परत एरियाचं आलं. आलं लक्षात? सिमिलर वे समजा जर व्हॅल्यूम तुम्हाला एक हे दिलाय, दंडगोल दिलाय, सिलेंड्रिकल शेप दिलाय सिलेंड्रिकल, आणि ह्याचा जर तुम्हाला व्हॅल्यूम काढा म्हटलं कसा काढणार? सिलेंड्रिकल शेपचा व्हॅल्यूम काढायचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? पायर स्क्वेअर एच. बरोबर आहे. आता हे पायर स्क्वेअर एच जे आहे हे पाय आर स्क्वेअर जे आहे ते काय केले, ह्या टॉपच्या किंवा बॉटमच्या पहिल्यांदा सर्कलचा आपण एरिया काढला आणि ह्या सर्कलचा एरिया काढून ह्या सिलेंडरच्या काय केलं, हाईटला मल्टिप्लाय केलं. पायर स्क्वेअर एच म्हणजे आरचं युनिट काय झालं, रेडियस आपण कशामध्ये मेजर केली, समजा सेंटीमीटर मध्ये मेजर केली तर हाईट सुद्धा आपल्याला सेंटीमीटर मध्ये मेजर करायला लागला. तर हे रेडियस काय झाली तुमची स्क्वेअर मध्ये झाली आणि हाईट सुद्धा हाईटला एकच आहे स्क्वेअर नाही, त्यांना सिंगल सेंटीमीटर झालं. म्हणजे हे सेंटीमीटर स्क्वेअर इंटू सेंटीमीटर म्हणजे याचं युनिट काय झालं, सेंटीमीटर क्यूब. म्हणजे लक्षात आलं का? सिमिलर वे मी दुसरंही एक्झाम्पल देऊ शकतो. शंकू माहिती आहे ना? शंकूचा सुद्धा तोच फॉर्म्युला आहे. ठीक आहे ना? हा जर शंकू घेतला तुम्ही तर या शंकूचा पहिल्यांदा तुम्हाला घनफळ काढायचा, व्हॅल्यूम काढायचा. काय फॉर्म्युला आहे? 1/3 इंटू 1/3 पायर स्क्वेअर एच. बरोबर, पायर स्क्वेअर एच. म्हणजे याच्यासारखं झालं. परत पायला काय युनिट नसते, आर ला युनिट काय असते, एम एम किंवा सेंटीमीटर असते. एम एम जर घेतलं तर इथं मीटरचा स्क्वेअर झालं आणि हाईटला परत एच घेतलं, हाईट परत तिथं मीटर झालं. मीटर स्क्वेअर इंटू मीटर म्हणजे झालं हे मीटर क्यूब. लक्षात झालं का? म्हणजे व्हॅल्यूमचे युनिट आहे ते मीटर क्यूब. ठीक आहे, लक्षात येते? येस सर. आता हे सोपं आहे म्हणून. आता जरा अवघड विचारतो, बघा तुम्हाला किती येते. डेन्सिटीचं युनिट सांगा, माहिती आहे का तुम्हाला? डेन्सिटीचं युनिट पहिल्यांदा डेन्सिटी म्हणजे काय हे माहिती आहे का सर? डेन्सिटी म्हणजे काय माहित नाही? घनता हा शब्द ऐकलाय का? घनता. येस सर.
sir. हा काय Yes, घनता sir. किंवा डेन्सिटी किंवा घनता म्हणजे काय? काय माहित नाही? समजा आता मी काय करतो, जरा दुसरी घेऊया. हा काय घेऊया, एक ट्रॉली घेऊया. एक गाडी भरून मी काय केलंय, वाळू घेतल्या, त्याच्यामध्ये वाळू आहे असं समजा या गाडीत. हा, ठीक आहे. आणि सेम गाडी सेम बरं का, सेम गाडीमध्ये काय केलं मी, त्याच्यात वाळूच्या ऐवजी काय भरला, कापूस भरला. गाडी बदललेली नाही, त्याच्यामध्ये फक्त मी काय केला, कापूस भरला. तर कोणत्या, दिस इज द कॉटन, दिस इज द सँड. कोणत्या गाडीचं वजन जास्त असणार आहे, कॉटनवाल्या गाडीचं का सँडवाल्या गाडीचं? Sand वाल्या गाडी. Sand. का बरं, का बरं तसं का झालं? व्हॅल्यूम तर तेच ठेवलंय ना, व्हॅल्यूम तर तेच ठेवलंय. सँडचं वजन का जास्त येते? वेट वेगळे. दोघांचं वेट वेगळं नाही, दोघांचं डेन्सिटी वेगळी वेगळी आहे. आलं लक्षात? दोघांचं वेट का वेगळं वेगळं आहे हा माझा प्रश्न आहे. माझा प्रश्न काय आहे, ह्या गाडीचं वजन वेगळं आहे आणि ह्या गाडीचं वेगळं आहे, हे मलाही माहिती आहे. पण का वेगळं वेगळं आहे वजन, तर त्या दोघांना कारणीभूत काय आहे, तर डेन्सिटी आहे. म्हणजे एका व्हॅल्यूम मध्ये, एका आकारमानात एवढ्याच व्हॅल्यूम मध्ये बसण्यासाठी जेवढ्या कापसाला जागा लागते तेवढ्याच जागेत जर मी वाळू भरली तर दोघांचं वेगवेगळं वजन येऊ शकतं. तर कारण का, तर दोघांची डेन्सिटी वेगवेगळी आहे. आलं लक्षात? म्हणजेच काय, जर ही डेन्सिटी मी मेजर करायची म्हटली तर त्याचं युनिट काय असणार आहे, युनिट काय असणार आहे, तर एका, मला काय करायचं आहे, त्याचं काय करायचंय, मला वजन फाइंड आउट करायचं आहे ना, केजी पर वजन, मीटर क्यूब. बरोबर आहे, केजी पर मीटर क्यूब. मला काय करायचं आहे, एका त्याचं मला वेट फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे का, एका व्हॅल्यूम माग एवढंच माझं व्हॅल्यूम आहे, तर त्याच्या मागं त्याचं वेट किती आहे हे मला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय, वेटला युनिट काय असते, तर किंवा त्याला मास म्हणूया आपण, मासच आहे ते ऍक्च्युली, मी वेट इथं चुकून गेलो, इथं मासच आहे. मास डिवायडेड बाय व्हॅल्यूम म्हणजे केजी पर मीटर किंवा MM क्यूब काय असेल ते तुमचं लक्षात. म्हणताना हे डेन्सिटीचं असं युनिट येऊ शकते. लक्षात येते का काय म्हणतोय मी? Yes, sir. Yes, sir. आता सिमिलर वे, आता डिस्चार्ज माहिती आहे का तुम्हाला? डिस्चार्ज, डिस्चार्ज माहिती आहे? डिस्चार्ज, डिस्चार्ज म्हणजे काय? नाही माहित? डिस्चार्ज म्हणजे एखाद्या गोष्टीतून म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला पूर परिस्थिती असते त्यावेळेला तुम्ही ऐकताय, पूर परिस्थिती असते त्यावेळेला कोयना धरणातून एवढे एवढे क्युसेक्स पाणी काय केले, डिस्चार्ज केले. म्हणजे काय केले, डिस्चार्ज केले म्हणजे सोडले. लक्षात येते का? डिस्चार्ज, हा डिस्चार्ज युनिट सांगायचं आहे. आता काय असणार आहे डिस्चार्ज युनिट, कुणाला माहिती आहे का? Meter cube per second. बरोबर आहे, मीटर क्यूब पर सेकंड.
म्हणजे काय, एक हौद आहे, त्या हौदातनं तुम्ही काय करलाय, 1 मीटर क्यूबचा म्हणजे एक माप घ्यायचं, 1 लिटरचं माप घ्यायचं किंवा एक गवळ्याकडे माप असते की नाही, असं आताच्या गवळ्यांच्याकडे मिळत नाही, हे असं माप असते. तर त्या माणसानं काय करायचं, त्यात बुडवायचं आणि बाहेर काढायचं, बुडवायचं आणि बाहेर काढायचं, असं एका सेकंदात ते किती माप बाहेर काढू शकतोय, तर त्याला म्हणायचं डिस्चार्ज. तो बॅरेल तो रिकामा करू शकतोय. लक्षात, एका सेकंदात म्हणजे तो एका सेकंदात किती रिकामा करू शकतोय, तर त्या प्रकाराला म्हणायचं मीटर क्यूब पर सेकंद. लक्षात, डिस्चार्ज म्हणायचं त्याला. आणि त्याचं युनिट काय असते, एका सेकंदात तो किती मीटर क्यूब बाहेर टाकू शकतोय, तर त्याला डिस्चार्ज म्हणायचं. येते का लक्षात काय म्हणतोय मी? येस सर. जरा फास्ट मध्ये सांगा मग आता. स्पीडला काय असणार आहे युनिट? स्पीडचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंड. बरोबर. कसं काढलं हे सांग. मीटर पर सेकंद हे तर बरोबर आहे. स्पीड म्हणजे काय? तुम्ही गाडी चालवताय, बरोबर आहे. नाही, हे वेगळं. एका सेकंदात म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी हे अंतर किती आहे तुमचं, एवढं मीटर जाण्यासाठी किती वेळ घेतला, टाइम घेतला, बरोबर आहे का? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन द टाइम, किती टाइम मध्ये, बरोबर आहे ना? त्याला म्हणायचं स्पीड. म्हणजे गाडी जेव्हा तुम्ही चालवत असताय त्याला येते बघा तुमच्या इकडं, एवढं डिस्टन्स तुम्ही एका तासात कापणार, म्हणजे 40 जो आकडा तुमच्या स्पीडोमीटर मध्ये दाखवत असतोय, हे तुमचं स्पीडोमीटर असते असं, आणि तिथं असं काहीतरी रेषा असतात आणि त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, एक लाल काटा असतोय असा, बरोबर आहे? तो काटा दाखवत असतोय तुम्ही 40च्या स्पीडनं जाताय, म्हणजे काय करत असताय, च्या स्पीडनं जाताय म्हणजे काय करत असताय, काय सांगू शकते का नाही? अरे आवाज येते का मित्रांनो? ठीक आहे. हॅलो सर, मागला आवाज येतो. येस सर. माझा आवाज येतोय की नाही? तुम्ही मागच्यांचा ऐकू नका, माझ्या मागं ते दुसऱ्यांचं पण लेक्चर चालू आहे, त्यांचं ऐकू नका, माझं ऐका. त्या लेक्चरला बसणार आहे. इथे जे 40 तुम्ही लय वेळ घेताय, एवढ्या वेळेत लागा तुमचा डिप्लोमा व्हायला पाहिजे. फर्स्ट इयरला तेवढा वेळ घालवा. 40 किलोमीटर पर आवर असं असते ना. म्हणजे काय, एका तासात तुम्ही एवढं अंतर कापू शकताय, त्याला म्हणायचं स्पीड. आलं लक्षात? म्हणजे 1 तास तुम्ही हे काटा इथंच ठेवून जर तुम्ही गाडी चालवत राहिला आहे असं, मध्ये कोण काय येते बघायला नाही अजिबात,
मध्ये कोणाला तर धडकायचं. तर आहे असं जर तुम्ही चालू ठेवला तर तुम्हाला एका तासात 40 किलोमीटर अंतर कापलं जाणार आहे तुमचं एका तासात. आहे असं जर तुम्ही गेला लक्षात येतं का? म्हणताना त्याला स्पीड म्हणतात. आता दुसरं ह्याला पॅरलल एक दुसरं आहे ऍक्सिलरेशन. ऐकलाय का शब्द कधी? येस सर. हा, त्याचं युनिट काय असते? त्याचं युनिट काय असते कोणाला माहिती आहे का? माहितीये का? यस किंवा नो पटकन सांगायचं, एवढा वेळ घ्यायचा नाही. मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे कसं आलं हे सुद्धा माहित पाहिजे. 40 किलोमीटर ह्या वेगाने मी गाडी चालवा लागलोय, पण फिजिकली ते म्हणजे पॉसिबल नाही. येते का लक्षात? फिजिकली तुम्ही समजा XYZ काहीतरी ठिकाण आहे, ए ठिकाण आहे, याला काहीतरी नावच घेऊया सांगली, आणि इथनं तुम्हाला यायचं आहे इस्लामपूर, RIT कॉलेज घेऊया, RIT ला यायचं आहे. ठीक आहे, तर 40च्या स्पीडनं तुम्ही या लागलाय, पण फिजिकली हे पॉसिबल नाही. इथं मध्ये कुठली तरी दुसरी गावं लागतात किंवा मध्ये काहीतरी ट्रॅफिक येऊ शकते. या तुमचं हे 40चं स्पीड मेंटेन होऊ शकत नाही. 40 किलोमीटर पर आवर हे मेंटेन होऊ शकत नाही. काही काही वेळेला तुम्हाला 30ने यावं लागतंय, काही काही वेळेला 20नेही यावं लागतंय, आणि काही काही वेळेला रस्ता मोकळाच आहे त्याला तुम्ही 100नेही जाऊ शकताय. जाऊ नका, फक्त लक्षात ठेवा, जाऊ शकता एवढं लक्षात ठेवा, जायचं नाही. 100 किलोमीटर पर आवर या स्पीडने जाऊ शकताय. ठीक आहे, मग हे तुमचं जे काही स्पीड आहे ते सारखं मागं पुढे होत राहील. ठीक आहे, मग ऍव्हरेजली तुम्ही किती गेला, ऍव्हरेजली किती गेला, तर हे अंतर किती आहे बघायचं, किती किलोमीटर आहे बघायचं. म्हणजे तुमचा स्पीड डिवायडेड बाय डिस्टन्स, इट इज अ रेशो ऑफ स्पीड डिवायडेड बाय डिस्टन्स कव्हर्ड. स्पीड डिवायडेड बाय डिस्टन्स कव्हर्ड म्हणजे स्पीडचं युनिट काय झालं? किलोमीटर पर आवर. आणि हे किती तुम्ही किलोमीटर पर आवर, काय गडबड, किलोमीटर पर आवर, आणि किती वेळेत, स्पीड डिवायडेड बाय टाइम, सॉरी ते काय टाइम नाही, तर हे करण्यासाठी परत तुम्हाला किती वेळ लागला. डिस्टन्स नाही आहे तिथं, टाइम येतो. मग टाइमचं युनिट काय, परत आवर मध्ये घ्यायचं. म्हणजे काय झालं, आवर डिवायडेड बाय आवर, म्हणजेच हे सेकंदामध्ये जर घेतला सेकंद, आणि हे पण सेकंदामध्ये जर घेतला तर हे काय होणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात येते का? हे झालं ऍक्सिलरेशन. आणि लास्ट युनिट आपण बघणार आहे तर फोर्स. हे तर तुम्हाला माहीतच पाहिजे, आणि मला वाटते माहिती असणार आहे. फोर्सला युनिट काय आहे? न्यूटन. बरोबर आहे, एकदम बरोबर. ज्या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला त्याच्या नावाच्या प्रेत्यर्थ यांचं नाव पडलेलं आहे. तर फोर्सला नाव दिलेलं आहे न्यूटन. युनिट, फोर्सला युनिट. ठीक आहे, लक्षात येतं? इथंपर्यंत समजलं का? इथं आपण थांबणार आहे आता. परत पुढचं 10 वाजता लेक्चर आहे, 10 वाजता लेक्चरला परत जॉईन व्हा. समजलं का? सांगा इथंपर्यंत. हे समजलं असलं तर पुढचं समजणार आहे. येस सर. येस सर. ओके, लेक्चर थांबणार आहे सगळीच लगेच रिप्लाय देतो. ओके, ठीक आहे, इथं आपण थांबूया, आणि 10 वाजता परत ती लिंक टाकतो मी. 10 वाजताच्या लेक्चरला परत जॉईन. ठीक आहे, तुमचा फक्त जाताना नंबर एवढा चॅट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मला अटेंडन्स घेता येईल. तर चॅट बॉक्स दिसत नाही. का बरं? कुणाला दिसत नाही? अनेबल दाखवतो. होय सर, एक मिनिट थांबा, मी घेतो अटेंडन्स. एक मिनिट. कितीपर्यंत आहे लास्ट?
लास्ट नंबर किती आहे? 53. 53. तारीख 1 मार्च 1 एप्रिल आहे. ओके, रोल नंबर 1 absent. 2 3 Present, sir. 4 Sir. 5. Present, sir. एकदाच अटेंडन्स द्यायची बरं का, 2 वेळा प्रेझेंट बनवलं. परत एकदा घ्या. रोल नंबर 1 2 Present, sir. 2 प्रेझेंट आहे. 1 present आहे, sir. ज्यावेळेला सांगतोय ना सगळ्यांनी अनम्यूट करा स्वतःला आणि हे करा, माईक चालू ठेवा. मी काउंट घेतो तेव्हा लगेच अटेंडन्स द्यायची. 1 प्रेझेंट आहे, ठीक आहे. ओके. 2 3 Present. 4 Present. 5 Present. 6 Present. 7 Present. 8 9 Present. 10 Present. 11 Present. 12 Present, sir. 13 सर त्याचा माईकचा प्रॉब्लेम आहे. तो प्रेझेंट आहे. आदित्य शिंदे. इथं बघतो आहे का ना. हो. हाय, ओके. हा, किती झाला? 13. 13 14 Present. 15 14 आहे का? Present. 14 Present. जरा फास्ट द्या रे मित्र. 15 16 Present. 17 Present. 18 Present. 19 Present. 20 Present. 21 Present. 22 Present, sir. 23 24 25 26 Present, sir. 27 28 Present. 29 Present. 30 Present. 31 Present, sir. 32 33 34 Present. 35 36 37 38 Present, sir. 39 40 Present, sir. 41 Present, sir. 42 43 Present, sir. 44 45 Present. 46 47 48 49 50 51 52 Present.
Last 53. Present, sir. Thank you. Okay, leave the meeting and join the lecture at the 10:10. Okay.